गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. तर विद्यार्थी मित्रो, आपण या ठिकाणी 12वी NCERT बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन हा टॉपिक सुरू केलेला आहोत. आज आपण लेक्चर नंबर 5 मध्ये आहे. तर लक्षात ठेवा, हे जे लेक्चर आहेत, एकूण 6 लेक्चर आहेत. हा सोडून अनेक लेक्चर अपडाऊन होईल आणि 6 लेक्चर मध्ये नीट मध्ये तुम्हाला 2 MCQ येणार म्हणजे येणार या वर्षी. लक्षात. तर बघा की प्रत्येक लेक्चर मध्ये एक 4 ते 5 MCQ बाहेर पडतात. ते तुम्ही नोटबुक मध्ये लिहा आणि मग तुम्हाला वाटेल की नीटच्या परीक्षेमध्ये हे तर दिलेलं होतं. कारण नीट मध्ये प्रत्येक MCQ प्रत्येक मार्क काय करतोय, तो पुढच्या प्रतिस्पर्धेला मागे टाकण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे. लक्षात. बायोला 300 वर जे असेल तर हा सुद्धा महत्वाचा आहे. इकॉलॉजीमध्ये संपूर्ण इकॉलॉजीमध्ये 10 क्वेश्चन आल्या आणि त्यातल्या बायोडायव्हर्सिटीचा 2 ते 3 आहे. तर सुरुवात करूया. तर लेक्चर नंबर 1 पासून कंटिन्यू करा. तर सुरुवात करताना आपण काय करूया की थोडं MCQ सांगायचं मला. पहिला सांगणार आपल्याला की अलेक्झांडर हम्बोल्ट HUMBOLT अलेक्झांडर हम्बोल्ट. तर अलेक्झांडर हम्बोल्ट याने काय सांगितलं, तर स्पेसिस, मी काय म्हणतोय बघा की स्पेसिस रिचनेस अँड एरिया यांचं रिलेशन सांगितलं. काय आहे, स्पेसिस रिचनेस. आणि या ठिकाणी कोण आहे, अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट. दुसरा एक MCQ या ठिकाणी येतोय आपल्या समोर की स्पेसिस रिचनेस आणि एरिया. रिचनेस म्हणजे काय, स्पेसिसचे नंबर वाढणे, प्रजातीच्या नंबर वाढण्याला स्पेसिस रिचनेस. स्पेसिस रिचनेस मध्ये एक ग्राफ काढला होता. या ग्राफ मध्ये सिंपल ग्राफ असेल तर ग्राफ असा होता बघा. हा होता एरिया, हा होता स्पेसिस. आणि स्पेसिस कधी 0 पासून नसतात, रिटून काढलेलं बघा असा. या ग्राफचं नाव सांगायचं. हा कोणता ग्राफ आहे, बरोबर आहे, कुठला आहे, रेक्टँग्युलर हायपरबोला. बघा इथं ह्या ठिकाणी हा सिंपल ग्राफ आहे आणि हा ग्राफ कसा मिळतोय, स्पेसिस रिचनेस एरिया रिलेशन मध्ये जो ग्राफ मिळतोय त्याचे ह्या ठिकाणी रेक्टँग्युलर हायपरबोला. जर तुम्ही लॉग मध्ये गेला तर ह्या ठिकाणी जो ग्राफ होता, तो असा होता बघा, माहिती आहे मला, असा झेड लाईन. दुसरं MCQ सांगा की झेड लाईनला दुसरं नाव काय होतं, झेड लाईनला काय होतं, स्लोप ऑफ लाईन. याला काय म्हटलं, स्लोप ऑफ लाईन. आणि दुसरा एक शब्द होता बघा, सांगा बघू, कोणा लक्षात आहे, बरोबर आहे, रिग्रेशन कॉप्शन. याला काय आहे, रिग्रेशन कॉप्शन. याचा अर्थ इथंच तुम्हाला 3 MCQ आल्या. 3 अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट यांनी स्पेसिस रिचनेस आणि एरिया यांच्यामध्ये रिलेशन सांगितलं. त्यानंतर ह्यामध्ये जो ग्राफ आला, सिंपल ग्राफ आहे, तो रेक्टँग्युलर हायपरबोला. जर तुम्ही लॉग बेस वापरला तर ह्या ठिकाणी एक लाईन मिळते स्लोप, त्याला म्हणतो आपण झेड लाईन, स्लोप लाईन. आणि स्लोप लाईनला एक दुसरा शब्द होता, कुठला होता, रिग्रेशन कॉप्सेट. आता या ठिकाणी अनेक क्वेश्चन आहे. डेव्हिड टिलमॅन सांगा बघू, याने कॉन्क्युलेशन काढलं की तिने स्टडी केल्यानंतर एक या ठिकाणी कॉन्क्युलेशन काढलं की त्या कॉन्क्युलेशनचं नाव काय आहे, सांगू शकता आपण. तर काय सांगितलं बघा की तिने सांगितलं की एखाद्या एरियामध्ये जितके प्लांट आणि ॲनिमल जास्त असणार तर त्या भागाची प्रोडक्टिव्हिटी जास्त असणार आणि तो जो इकोसिस्टम आहे तो स्टेबल असणार. हा डेव्हिड टिलमॅनने दिलेला आहे. आणि लास्ट एक क्वेश्चन आहे बघा, रिवेट. माहिती आहे, रिवेट म्हटलं आपण, रिवेट
रिवेट, रिवेट बघा, RIVET, रिवेट म्हणा किंवा रिवेट म्हणू शकतो आपण. रिवेट प्रॉपर हायपोथेसिस, प्रॉपर हायपोथेसिस कोण दिलं, सायंटिस्टचं नाव द्यायचंय. रिवेट हायपोथेसिस नाव काय आहे बघा, पॉल. या सायंटिस्टचं नाव काय येणार बघा. बघा एक प्लेन होतं, काय सांगितलं बघा की पॉल जे आहे, पॉल इनरिच आहे. नाव काय आहे, पॉल, पॉल इनरिच. हिने काय सांगितलं, इकोसिस्टीम एक प्लेन समान आहे आणि त्या इकोसिस्टीम मध्ये जे काही स्पेसिस आहेत ते काय रिवेट आहे. म्हणजे एक प्लेन आहे, प्लेनला इकोसिस्टम म्हटलं. आज जे प्रवासी, आज ते प्लेनला बनवायला जे पत्रा जोडण्यासाठी जे रिवेट वापरलंय त्याला काय म्हटलं, स्पेसिस. जर प्रत्येक प्रवाशानं काय म्हटलं की प्रत्येक प्रवाशानं एक एक विमानाचा रिवेट काढून घेऊन गेला तर एक वेळ जो प्लेन आहे तो क्रॅश होईल. कोण सांगितलं, रिवेट प्रॉपर हायपोथेसिस, पॉल इनरिच. तर हे काही एक मागच्या लेक्चर मधलं MCQ आहे. थोडक्यामध्ये आपण त्यांना एक्सप्लेन केलेलं आहोत. लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी, की ही जी जैवविविधता आहे ती कोणत्या कारणामुळे नष्ट झाली. आज ह्युमन बिंग, एप्स, चिंपांजी पासून आपण काय आलं, ह्युमन बिंग आलो. ह्युमन बिंग अर्थवर येण्यापूर्वी या अर्थवरील बायोडायव्हर्सिटी नष्ट झाली की नाही, झाली आहे. 5 वेळा असे इव्हेंट घडलेले आहेत की अर्थवर बायोडायव्हर्सिटी धोक्यामध्ये आली होती, परंतु जीवन परत सुरू झालं. परंतु काय झालं, ज्यावेळी ह्युमन बिंग अर्थवर आलं तर तिने काय केलं, स्वतःची डेव्हलपमेंट करण्यासाठी तिने जंगलतोड केली, डिफॉरेस्ट्रेशन केलं. त्यांना इंडस्ट्री करायची आहे, फार्मलँड शेतीसाठी जागा बनवायची आहे, रस्ते बनवायचे, आणि यासाठी काय केलं, प्रचंड असं तिने डिफॉरेस्ट्रेशन केलं, जंगलतोड केली. म्हणजे इकोसिस्टम डॅमेज केलं. इकोसिस्टम डॅमेज केलं म्हणजे तिची प्रोडक्टिव्हिटी कमी आली. प्रोडक्टिव्हिटी कमी आली म्हणजे तिथं स्पेसिस कमी झाल्या. स्पेसिस कमी झाल्या म्हणजे तिथं डायव्हर्सिटी कमी आली. लक्षात. तर अशा प्रकारे म्हणजे काय झालं, ह्युमन बिंग आल्यानंतर बायोडायव्हर्सिटी नष्ट होण्याचा जो स्पीड आहे ते वाढलं. पूर्वी पण होतं परंतु ते थोडंसं लिमिटेशन मध्ये होतं. सर ठीक आहे, एक काय सांगतात बघूया, एनसीईआरटी वर काय सांगतात बघूया. तर लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी व्हाईल इट इज डाउटफुल इफ एनी स्पेसिस आर बीइंग ऍडेड इनटू अर्थ ट्रेजरी स्पेसिस देयर इज नो डाउट अबाउट देअर कंटिन्यू लॉस. की एखादी स्पेसिस आहे की तुम्ही बाहेरून तिथे तुम्ही ऍड केला तर त्या एरियामध्ये जी काही इकोसिस्टम आहे तिथल्या स्पेसिसवर त्याचा परिणाम होणार. की काय केलं बघा, की एखाद्या फॉरेस्टमध्ये एखादं असं प्लांट लावलं की त्या एरियामध्ये ते नव्हतं आणि याचा परिणाम काय झाला की त्याचा परिणाम दुसऱ्या प्लांटवर आला किंवा दुसरा ॲनिमल आपण आणून ठेवला त्या फॉरेस्टमध्ये तर त्याचा परिणाम काय होणार, इतर त्या इकोसिस्टमवर होणार. द बायोलॉजिकल वेल्थ ऑफ प्लॅनेट हॅज बीन डिक्लाइन रॅपिडली. डिक्लाइन नष्ट व्हायला हळूहळू रॅपिडली जलद. पृथ्वीवरची जैव विविधता ही जी संपत्ती आहे पृथ्वी या ग्रहावरची आपण जे राहतोय, अँड ॲक्सिल फिंगर क्लिअरली पॉइंट टू ह्युमन ऍक्टिव्हिटी. आणि याला ह्युमन ऍक्टिव्हिटी जास्त जबाबदार आहे. मगाशी मी सांगितलं की पृथ्वीवर बायोडायव्हर्सिटीवर म्हणजे पृथ्वीवर हानी आली, वाईट प्रसंग आले की पृथ्वीवर जैव विविधता संपण्यासाठी पूर्वी पण काही वेळा झाली, 5 वेळा. परंतु ह्युमन ऍक्टिव्हिटी काय केले, वाढल्यामुळं ही बायोडायव्हर्सिटी नष्ट होण्याचं स्पीड आता काय वाढलेलं आहे. दुसरं एक गोष्ट बघा, एक या ठिकाणी जर बघितलं की पोलर, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, जे पोलर भागामध्ये की या ठिकाणी बियर आहेत, अस्वल आहेत, व्हाईट. आज त्यांच्या सायंटिस्ट असं म्हणतात की त्यांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये असा फरक पडलेला आहे की जो मेल बियर आहे, अस्वल आहे, व्हाईट, तो काय करायला आहे, स्वतःच्या मुलांना
फिमेल बिअरला आता किल करा नाही. कारण काय झाले बघा, ग्लोबल वॉर्मिंगमुळं काय झाले की वॉटरची लेवल वाढाली आणि त्यामुळे या बिअरला आता फूड मिळणार आणि फूड मिळणार यामुळे बरेच भुकेलेले जे काही मेल बिअर आहेत ते आता काय करायला की आपल्याच पिलांना आपल्याच फिमेल बिअरला मारून खायला लागल्या. म्हणजे अशी ऍक्टिव्हिटी अर्थवर कधी या व्हाईट बिअरमध्ये पाहिली नव्हती, ती या ठिकाणी पाहायला मिळाली. म्हणजे याचा अर्थ काय झाले की या बायोडायव्हर्सिटीचा परिणाम की ऑर्गॅनिझमच्या बिहेवियर पण व्हायला आहे वर्तणुकीवर. चल ठीक आहे, पुढे बघूया आपण काय आलं बघा. बघायचे मी सांगते की ही आपली अर्थ आहे. इमॅजिनरी केले की एक मॅन आहे आणि त्याच्यावरची हेअर्स आहे आणि अर्थला काय करायला, ही अर्थ आहे. जसं आपल्या डोक्यावरची केस जर कमी व्हायला लागली तर कसा त्रास होईल ना, कारण एक वेळ आपल्याला आपण गंजा पण टक्कल पण येणार आहे आणि ते चांगलं वाटणार नाही. तसंच म्हणाले की ही जी इमेज आहे ती अशाच प्रकारचे तुम्हाला व्ह्यू देत्या की आपल्या अर्थवर जे आहे काय झाले की आपल्या अर्थवर या ठिकाणी की आपण इतक्या ह्युमन ऍक्टिव्हिटी करावी. आम्हाला काय करायचं आहे की जंगल कट करत चालू इंडस्ट्रियलायझेशनसाठी, शेतीसाठी आणि बायोडायव्हर्सिटी आहे ही काही टॉपिक मध्ये हळूहळू कमी व्हायला बघा. आणि आपण एक वेळ काय दाखवणार भविष्यामध्ये आपल्या पुढच्या पिढीने आपण ही बायोडायव्हर्सिटी दाखवू शकेल काय. तर हे आज अशी वेळ आहे की प्रत्येकानं बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करणं महत्वाचं आहे. किमान प्रत्येकाने आपल्या आसपास जे प्लांट आहे तिची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. चला ठीक आहे, पुढे घेऊया आपण. एक पक्षी या ठिकाणी आहे बघा, डोडोज. तुम्हाला माहिती आहे हा जो डोडो पक्षी आहे तो काय आहे, मॉरिशसचा आहे. मॉरिशस एनसीईआरटी मध्ये याचा रेफरन्स आहे. काय गेले एनसीईआरटी मध्ये याचा रेफरन्स आहे की मॉरिशसचा हा डोडोज बर्ड्स आहे. विअर फ्लाइटलेस, ह्यो उडू शकत नाही बर्ड्स and once habited island Mauritius in the Indian Ocean. मॉरिशस मध्ये या ठिकाणी हा डोडो पक्षी होता आणि याचा प्रॉब्लेम काय होता की हा जो आहे तो उडू शकत नव्हता आणि ह्युमनच्या संपर्कात राहायचा. ह्युमन पासून त्याला भीती वाटायची नाही. जसं आपल्या आसपास ते कोंबड्या पाळल्या जातात की नाही तसा हा पक्षी होता. तर काय याला बघा, दिसतंय का बघा, छान आहे ना. ह्यो काय फ्लाईट करू शकत नव्हता आणि त्याला ह्युमन बिंग पासून भीती वाटत नव्हती आणि ह्याच कारणामुळे हा नष्ट झाला. काय झालं बघा की ज्यावेळी ह्या आयलँडवर कॉलनीज तयार झाल्या तर ह्यावेळी काय झालं, हिचं जे मीठ आहे हिचं मांस खाण्यासाठी ह्याला काय केलं, आम्ही डिस्ट्रॉय केलं. की ह्युमननं काय केलं, हा भोळा डोडो पक्षी माणसाच्या आसपास राहायला लागला आणि त्याला उडता येत नव्हतं. माणसापासून त्यांना ह्युमन बिंग पासून भीती वाटत नव्हती. परंतु काय झालं, एक वेळ असं घडलं की ह्या ह्युमन बिंगनं ह्या डोडो पक्षीला मीठ मांस म्हणून खाऊन टाकलं. आज जगामध्ये एक सुद्धा डोडो पक्षी डोडोज आपल्याला बर्ड्स पाहायला मिळत नाही. म्हणजे काय केलं बघा की आपण ही जी बायोडायव्हर्सिटी आहे बघता बघता संपवली. शेवटचा जो काही डोडो असेल ना त्याला पण कोणत्या तरी ह्युमननं खाऊन टाकलं. म्हणजे एखादी प्रजातीच आपण संपवून टाकायला बसलेलो आहोत. तर बघा काय सांगते, द कॉर्लेशन ऑफ ट्रॉपिक स्पेसिफिक आयलँड. बघा मी बोलले ते आहे का बघा, स्पेसिफिक आयलँड मध्ये ह्युमन इज सेड हॅव लीड टू एक्सटिंक्शन ऑफ मोर दॅन 2000 स्पेसीज नेटिव्ह बर्ड. ज्यावेळी स्पेसिफिक आयलँड इथं काय केलं, ह्युमन बिंगनं काय केलं, राहण्यासाठी सुरुवात केली आणि त्यामुळं तिने काय केलं, डिफॉरेस्ट्रेशन केलं, कॉलनीज तयार केल्या आणि ह्या कारणामुळं तेथील जवळजवळ 2000 स्पेसीज ज्या आहेत काय झाल्या की ह्या ठिकाणी 2000 स्पेसीज त्यांनी नष्ट केल्या. नेटिव्ह म्हणजे मूळ त्या भागाच्या. त्यानंतर IUNC याचा फॉर्म लक्षात तुम्हाला मागच्या वेळी दिले की IUNC काय करत्या, रेड लिस्ट म्हणजे बघा ज्या स्पेसीज संपण्याच्या मार्गावर आहेत त्यांचे काही मोजकेच ॲनिमल्स प्रेझेंट आहेत त्याची रेड लिस्ट बदलू जात्या. 2004 चे डॉक्युमेंट बघा, एक्सटिंक्शन 784 स्पेसीज
काय आहे, डिस्टिंक्शनवर आहे, संपण्याच्या मार्गावर आहे. ही 2004ची आकडेवारी आहे, लक्षात ठेवा. आणि आज आपण 2020 आहे. एनसीईआरटीने काय केल्या, ही नंबर दिल्या. तर ह्यामध्ये किती आहेत बघा, नष्ट होणारे आहेत 784, 338 तर व्हर्टेब्रेट आहेत आणि 359 इनव्हर्टेब्रेट आहेत, 87 प्लांट आहेत. एवढे काय केलं, 500 बघा, 500 वर्षामध्ये 784 प्रजाती असे आहेत की या त्या रेड लिस्ट मध्ये पोहोचलेले. सम एक्झाम्पल रिसेंट एक्सटिंक्शन इन्क्लूड डोडो, बघा है ना, डोडो, फ्लाइटलेस मॉरिशस मध्ये बघा, मॉरिशस. त्यानंतर आहे क्वागा, आफ्रिका. हा क्वागा जो असा आहे की हॉर्स आणि झेब्रा याचं कॉम्बिनेशन आहे, हा ग्राझिंग करणार आहे, बस सांगतो तुम्हाला. त्यानंतर थॅलिसिन, हा ऑस्ट्रेलियाचा. आणि सेलिटर सी काऊ, प्रचंड समुद्रामध्ये महाकाय असा एक अॅनिमल होता रशियामध्ये. त्यानंतर 3 सबस्पेसिस, बाली, त्यानंतर जानव आणि कॅप्सेरिन टायगर. हे INPL मुलांना, INP की तुम्हाला माहिती पाहिजे. तिने काय सांगतात की 500 वर्षामध्ये 784 स्पेसिस आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, रेड लिस्ट. त्यानंतर एक्सटिंक्शन, आता रिसेंटली एक्सटिंक्शन कुणाचं झालंय, डोडो. आज मॉरिशस मध्ये होता, एक पण डोडो नाहीये. आफ्रिकेचा क्वागा, हा झेब्रा आणि हॉर्सचं कॉम्बिनेशन होतं आणि काय झालं, कॉम्पिटिशन मध्ये हा टिकलाने डेड झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन थायसिन, हा काय या की टायगर सारखा दिसणारा, बॉडीवर पट्टे असणारा, हा नष्ट झाला. त्यानंतर सेलिटर सी काऊ, प्रचंड असं रशियाच्या समुद्रामध्ये प्रचंड असा काऊ, सी काऊ होता, तो डिस्ट्रॉय झालाय. आणि त्याचबरोबर टायगरच्या 3 प्रजाती, बाली, जॅवल आणि कॅस्पेरिन, आज काय झाल्या, नष्ट झालेल्या आहेत. ही जी नावं आहेत ही तुम्हाला महत्वाची आहेत. बघा आपण कॉगा दिसते ना तुम्हाला, मगाशी म्हटलेलं कॉगा, हा असं होता कलर बघा, झेब्रा पण दिसतोय आणि हॉर्स पण दिसतोय. हा जात डिस्टिंक्शन मध्ये संपलेला आहे. दुसरा बघा थॅलेसिन, मगाशी सांगितलं तुम्हाला बघा, थॅलेसिन सुद्धा आज काय आहे, ही संपलेला आहे. दिसतं मला छानपैकी आहे. हे जे लेक्चर तुम्ही काय करायला पाहिजे, आनंद घ्यायला पाहिजे. बघा सेल्टस सिकाऊ, आज रशियामध्ये एक पण या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. तर कशी हंटिंग केलं बघा, दिसतंय मला, कल्पना करा. हे काय आहे, फ्लोटिंग करायला, आणि हा बघा पाण्याच्या भागामध्ये एवढा आहे आणि सरफेस एवढा, असा प्रचंड महाकाय आहे. याला आम्ही काय केलं, नष्ट केलं. रिसेंटली आम्ही काय केलं, याला संपून टाकलेलं आहे. तर बघा 3 एक्सटिंक्शन टायगर, नाव लक्षात ठेवा, एनसीईआरटीने दिलेलं आहे. काय दिले, जॅव्हन, बाली आणि कॅस्पेरियन, ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. एनसीईआरटी काय म्हणते बघा, एनसीईआरटी काय म्हणते, द लास्ट 20 इयर, मागील 20 वर्ष, अलाउन हॅव विटनेस्ड डिसअपेअरन्स 27 स्पेसिस. मागील 20 वर्षामध्ये 27 स्पेसिस या डिसअपेअर झाल्या, म्हणजे निघून गेल्या. आज पृथ्वीवर नामोनिशाण नाही त्यांचं. केअरफुल अनालिसिस अँड रेकॉर्ड शो दॅट एक्सटिंक्शन अक्रॉस टॅक्सा आर नॉट रँडम. आता काय झालंय की हे एक्सटिंक्शन, जे प्रजातीच्या नष्ट झाल्या हे रँडमली नाही, ह्या ठिकाणची नाहीये. तर काय झालंय, मोस्ट ऑफ जे अँफिबिया आहे, अँफिबिया काही सेन्सिटिव्हिटी आहे की इकॉलॉजीमध्ये किंवा इन्व्हायरमेंटमध्ये थोडंसं जर बदल झाला तर अँफिबियावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे ह्या अँफिबियाचे स्पेसिस आहेत, सम ग्रुप लाईक अँफिबियन अपियर टू बी मोर अनव्हॅल्युएबल एक्सटिंक्शन, आणि जास्त जे एक्सटिंक्शन वाले अँफिबियाचे. रँडम नाही, रँडम म्हणजे एक ह्या पेशीतली त्या पेशीतली नाही, एक ग्रुपच धरलाय तो अँफिबिया. आणि अँफिबिया काय सेन्सिटिव्हिटी आहे, आणि सेन्सिटिव्ह असल्यामुळं त्याने काय झाल्या, त्या प्रजाती काय झाल्या, फास्ट नष्ट व्हायला. ऍडिंग टू द ग्रीन
scenario extinction is the fact that more than 15,500 species worldwide facing threatened extinction. काय म्हटलं ते बघा की आज 15,500 स्पेसिस अशा आहेत, 15,500 अशा स्पेसिस आहेत त्या थ्रेटेड एक्सटिंक्शन म्हणजे त्यांच्यामध्ये अशा आहेत 1-2 ॲनिमल शिल्लक राहिले. 15,500 स्पेसिस अशा राहिलेल्या आहेत की त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी 1-2 ॲनिमल शिल्लक राहिलेले आहेत. समजा ते पण नष्ट झाली तर ते काय होणार, ती पण प्रजाती निघून जाणार. किती आहे, ह्या 15,500 अशा काठावर थांबल्यात की कधीही त्या प्रजाती संपू शकतात. प्रेझेंटली 12% ऑफ ऑल बर्ड स्पेसिस, आता त्यांचे नंबर सांगितले बघा काय काय आहे बघा की 13% मॅमल्स आहेत, 32% ऑफ एम्फिबियन अँड द वर्ल्ड फेस थ्रेटन एक्सटिंक्शन. पर्सेंटेज दिले बघा, लक्षात ठेवा की 12% बर्ड्स आहेत, 23 मॅमल्स आहेत, यामध्ये 22% एम्फिबिया. बघा एम्फिबिया मोर सेन्सिटिव्ह दॅन अदर ग्रुप, सो एक्सटिंक्शन टेक प्लेस व्हेरी रॅपिडली इन एम्फिबिया. त्यानंतर बघा 31% ऑल स्पेसिस द वर्ल्ड फेस थ्रेटन फॉर एक्सटिंक्शन. तर काय सांगितले की पृथ्वीवर काय झाले की असं संकट आलेलं आहे. आता ह्या जिम्नोस्पर्म मध्ये बघा 31% जे आहेत त्या जिम्नोस्पर्म की काय होते बघा. आज एक प्रश्न पडायला आहे की हे सगळं ह्युमन बिंगने केले असं वाटायला, कारण पृथ्वीवर सुद्धा असं भयंकर संकट आले, प्रलय म्हणताय, प्रलय आलं, पृथ्वी संकटात आली. कारण मानव येण्यापूर्वी सुद्धा असं घडलेलं आहे की मानव पृथ्वीवर यायच्या पूर्वी सुद्धा की पृथ्वीवर असं महाकाय असं संकट आलेलं होतं. किती वेळा, 5 वेळा या ठिकाणी संकट आलेलं होतं. परंतु ज्यावेळी ह्युमन ज्यावेळी आला त्यानं काय केला, ह्या डिस्टिंक्शनचा जो रेट आहे तो रॅपिडली स्पीड केलं, त्यानं वाढवलं आणि त्यामुळं आज बायोडायव्हर्सिटी एक्सटिंक्शनचा रेट आहे तो फास्ट चालू झाला आहे. मेनी एक्सटिंक्शन ऑकर बिफोर ह्युमन बघा एक्झिस्टिंग. ह्युमन यायच्या पूर्वी सुद्धा 5 वेळा काय आलं, पृथ्वीवर महासंकट आलं, प्रलय आलं. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट मोस्ट मास एक्सटेन्सिव्ह, मास म्हणजे भरपूर प्रजाती एकदम नष्ट झाल्या, ऑकर बिकॉज ॲस्ट्रॉइड जे उल्का पडले ना, क्रॅश इनटू अर्थ, बड्या मोठमोठ्या उल्का ज्या आहेत त्या पृथ्वीवर आल्या आणि त्यामुळं काय झालं की डिस्ट्रॉय झाले. मास म्हटले मास, भरपूर प्रजाती एकदम नष्ट झाल्या. ह्युमन बिंग यायच्या पूर्वी दिस कॉज डस्ट पार्टिकल दॅट ब्लॉक सन फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम कॉज सनशाईन आर नॉट रीच इन सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे काय म्हणतात बघा की पृथ्वीवर असं महाकाय उल्का पडल्या आणि त्यामुळं डस्टमुळं इतकं डस्ट झालं की बरेच दिवस सूर्यदर्शन झालं नाही. सूर्यदर्शन म्हणजे सूर्याचा प्रकाश अर्थवर आले नाही आणि त्यामुळं इकोसिस्टीम बिघडली. कारण प्लांट आहे, प्रोड्युसर आहे, त्यांना काय पाहिजे होतं, सनलाईट पाहिजे होतं आणि सनलाईट ब्लॉक झालं. असं प्रचंड असं संकट यावेळी बऱ्याच वेळा ह्युमन बिंग यायच्या पूर्वी सुद्धा आलेलं होतं. तर काय आलं बघा, तुम्हाला माहिती आहे की डायनोसॉर बघा हे उल्का म्हटलं, डायनासोर जे नष्ट झालं, धूमकेतू म्हटलं, काय म्हटलं की हे जे धूमकेतू आहेत ती पृथ्वीवर आल्यानंतर काय डायनासोर नष्ट झाला असं म्हटलं जातं. आज डायनासोर एक सुद्धा पाहायला मिळत नाही. ज्युरासिक एज मध्ये असणारा डायनासोर आहे आज एक सुद्धा आपल्या समोर नाही आहे. काय झालं बघा की असं सायंटिस्ट म्हणतात डायनासोर जिथे नष्ट आले तिथे काय धूमकेतू पडले होते, त्याचे पुरावं त्यांना पाहायला मिळते. चला ठीक आहे. दुसरं पण काही लोक म्हणतात की ज्यावेळी हे डायनासोर नष्ट व्हायचे कारण पण असं होतं की हार्बिवरस डायनासोर होतं, शाकाहारी, त्याच्यावर डिपेंड कोण होतं, कार्निवरस डायनासोर. हार्बिवरस काय करायचं की जिम्नोस्पर्म प्लांट खायचे. कुठलं खायचं, जिम्नोस्पर्म. पण तो काय झालं की जिम्नोस्पर्म नंतर अँजिओस्पर्म प्लांट आली आणि अँजिओस्पर्मचे जे प्लांट आहे त्यांना सुटेबल झालं नाहीये त्याचा ग्रास आणि याचा परिणाम शाकाहारी जे आहे
डायनासोर नष्ट झालं आणि नंतर कार्निवोरस नष्ट झालं. चल ठीक आहे, आपण पुढचा पॉईंट घेऊन जाऊया. आपण आता बघा, आपण एवढं म्हटलं एक समजलं, वी आर नॉट रिस्पॉन्सिबल, सो व्हाय ब्लेम. आता धूमकेतू पडणे, अँजिओस्पर्मचा उदय होणे किंवा या सर्वांमध्ये आपला काही तर रोल नाही आहे, तरी सुद्धा आमच्यावर ब्लेम का, आम्हालाच का या ठिकाणी ब्लेम केले जाते असं विचारलं जातंय. तर बघा या ठिकाणी काय घडले, तर बघा, तर दिसते बघा या ठिकाणी, तर बघा, स्पेसिस एक्सटिंक्शन अँड ह्युमन पॉप्युलेशन, प्रजाती नष्ट होणे, स्पेसिस एक्सटिंक्शन आणि ह्युमन पॉप्युलेशन संबंध काय बघा. तर काय झाले की ह्युमन एक्सटिंक्शन आणि ह्युमन, तर ह्या ठिकाणी ह्युमन जे आहे बघा की ह्युमन ज्यावेळी आलं तर एक्सटिंक्शनचा रेट काय झाला, फास्ट झाला. हे एक्सटेन्शन आहे. आणि ज्यावेळी ह्युमन बिंग आलं बघा, एक्सटेन्शन होतं तिथं, ह्युमन बिंग आल्यानंतर काय झालं, ह्याचा जो ग्रोथ आहे काय झालं, फास्ट आलं. कारण ह्युमन बिंगने काय केलं, अशा ऍक्टिव्हिटी केल्या की त्या स्पेसिस नष्ट होण्याचा स्पीड वाढलं. डिफॉरेस्टेशन केलं, जंगलतोड केली, इंडस्ट्रियलायझेशन केलं, शेतीसाठी त्या ठिकाणी डिफॉरेस्टेशन केलं, त्यांना डेव्हलपमेंटच्या कारणामुळं तिने डिफॉरेस्टेशन केलं आणि हॅबिटेट पोल्युशन ह्यामुळं काय झालंय, ह्याचा रेट काय वाढलेला आहे. फ्रॉम अ स्टडी ऑफ हिस्ट्री लाईफ ऑन द अर्थ थ्रू fossil recording, we learn that large scale lost species like one we are currently witnessing have also happened earlier before human appear on the scene. मग असे म्हटलं की असे बरेच पुरावे आमच्याकडे मिळतात, फॉसिलचे पुरावा असे आहेत की ह्युमन बीइंग येण्याच्या पूर्वी सुद्धा पृथ्वीची हानी झाली आहे. फॉसिल रेटच्या आधारे अर्थची हिस्ट्री समजावून घ्यायची प्रयत्न केला आपण, बरोबर आहे की काय सांगितलं ते बघा. 3 बिलियन इयर म्हणजे काय, 3 बिलियन इयर पासून आजपर्यंत 5 वेळा मासिव किंवा मास एक्सटेन्शन झाले. 3 बिलियन इयर जर धरलो आणि आज तर काय सांगितले, 5 वेळा, 5 वेळा मास एक्सटेन्शन झालेलं आहे. आणि ह्यातून सुद्धा काही आहे, अर्थ या ठिकाणी स्वतःला सावरून घेतली आहे. तर बघा या ठिकाणी तर काय सांगते बघा, मास एक्सटेन्शन बिग 5. पहिलं जे आहे आज टुडे बघतोय, सुरुवातीला बघा की या ठिकाणी फर्स्ट एक्सटेन्शन 1 2 3 4 5 बघा, पहिलं एक्सटेन्शन आहे 440 मिलियन इयर अगो. त्यानंतर झालं 300 मिलियन इयर अगो, त्यानंतर 252 मिलियन अगो, 200 आणि आता काय आहे की 65 मिलियन अगो. तर अशा प्रकारे काय बघा 89 टाइम जो आहे तिथून बघा आणि 11 एवढ्या काळामध्ये जास्त काय मास एक्सटेन्शन या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आज हाऊ 6 एक्सटेन्शन प्रेझेंट इन प्रोग्रेस. How is a 6th extension present in progress different from previous episode. आज आपलं सहाव्यांदा काय मास एक्सटेन्शन व्हावे म्हणजे प्रजाती आता फास्ट नष्ट व्हाव्या आणि हा 6वा एपिसोड आहे, भाग आहे. द डिफरंट इज द रेट करंट स्पेसिस एक्सटेन्शन रेट इज मिलियन. पूर्वीच्या एक्सटेन्शनच्या पूर्वी या एक्सटेन्शन मध्ये काय फरक आहे बघा की ह्यामध्ये स्पेसिस नष्ट होण्याचा जो रेट आहे तो काय आहे स्पीडमध्ये. म्हणजे काय केलं की ह्युमन बिंगनं ते काय मध्ये आगीमध्ये राखेल ओतण्याचं काम केलं असं म्हणजे. प्रजाती या नष्ट व्हालत्या पण तो काय झालं की त्याला ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळं त्याला स्पीड मिळालं, रॅपिड झालं. ही 6व्या एक्सटेन्शनचं काय कॅरेक्टरिस्टिक म्हणूया, वैशिष्ट्य म्हणूया. तर काय लिहिले बघा, पूर्वीचं एक्सटेन्शन होतं 100, आता काय 100 to 1000 झालं. आज जे स्पीड आहे 100 to 1000 टाइम फास्टर आहे,
फास्टर ईस्टर्न नाही फास्टर दॅन द ह्युमन टाईम आवर ऍक्टिव्हिटी. ह्युमन यायच्या पूर्वी जो रेट होता तो 100 असेल तर आज तो काय आहे 1000 आहे. म्हणजे काय आलं की हा जो एक्सटेन्शनचा रेट वाढवायचं काम ह्या ठिकाणी ह्युमन बिंगनं केलेलं आहे. इकॉलॉजिस्ट इकॉलॉजिस्ट आम्हाला आता वॉर्निंग करतात. काय करतात? द प्रेझेंट ट्रेंड कंटिन्यू. जर तुम्ही असंच राहिला, हाच रेट जर झाला, नियर हाफ ऑफ ऑल स्पेसीस ऑन अर्थ माइट बी विप्ड आउट विदिन एक्सटिंक्शन 100 years. जर तुम्ही असंच राहिला, काही बदल नाही करून घेतला तर पुढील 100 वर्षामध्ये पृथ्वीवरच्या 50% स्पेसीस प्रजाती नष्ट होऊन जातील. ही एक वॉर्निंग आहे इकॉलॉजिस्ट. म्हणजे जर आपण याच्यामध्ये बदल जर नाही करून घेतला तर पुढच्या 100 वर्षानंतर तुम्हाला पृथ्वीवरच्या 50% जे स्पेसीस आहेत त्या संपलेला पाहायला मिळतील. बघा, एक छान व्ह्यू तुमच्या समोर दिसते. तर आपल्या समोर एक इमेज दिसते बघा, आणि या इमेज मध्ये जर बघितला तर या ठिकाणी एक ह्युमन आहे. हा दिसतोय, हा या ठिकाणी एक ह्युमन दिसायला येतो. बघा, त्याच्या आसपास काही प्लांट नाही, ॲनिमल नाही. हा डेझर्ट मध्ये, वाळवंटामध्ये फक्त रेती आहे. अशा ठिकाणी हा सिंगल सर्वाय राहील काय? बरं ठीक आहे, तुम्ही म्हणणार प्लांट नाही तर जो सर्वाय कसं होणार? समजा त्याने काय केलं की मॉडिफाय करून घेतलं, की त्याने काय केलं, स्किन मध्ये क्लोरोफिल पिगमेंट ऍड केलं आणि स्वतः फोटोसिंथेसिस करतोय आणि फूड घेतोय. सनलाईटच्या मदतीने त्याला फूड मिळते. तरी सुद्धा हा सर्वाइव्ह राहायचा प्रयत्न केला. तर अशा ऍरिड कंडिशन मध्ये प्लांट नाही, ॲनिमल नाही, सिंगल ह्युमन बिंग राहील काय अर्थवर? तरी ते राहणं शक्य नाही आहे. तर ज्यावेळी एक वेळ असं येईल की अर्थवर आपल्याला असे ह्युमन बिंग्स पाहायला मिळतील, आणि ती वेळ यायला नको यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. इन जनरल, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी इन अ region may be lead to a decline part in a plant production. काय सांगितलं बघा, इन जनरल लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी इन रिजन मे लीड टू. आता जर बायोडायव्हर्सिटी नष्ट झाली तर काय होईल बघा, काय होईल? डिक्लाइन प्लांट प्रोडक्शन रेट. काय होणार की या ठिकाणी समजा एखाद्या भागातील बायोडायव्हर्सिटी नष्ट झाली तर याचा परिणाम काय होईल? एक तर असं होणार की प्लांट स्पेसीस नष्ट होणार. प्लांट स्पेसीस नष्ट झाल्यामुळं प्रोडक्टिव्हिटी कमी होणार. प्रोडक्टिव्हिटी कमी झाल्यामुळं इकोसिस्टम सेन्सिटिव्हिटी होणार आणि त्याचा परिणाम संपूर्ण इकोसिस्टमवर होणार. डिक्लाइन प्लांट प्रोडक्शन कमी झालं. लोअर रेसिस्टंट इन्व्हायरमेंट पर्टिबेटेशन सच ॲज डाऊट. आणि साध्या कंडिशन इन्व्हायरमेंट चेंज झालं तरी सुद्धा बदल पाहायला मिळणार. increase the variability of certain ecosystem process such as productivity, water use and pest or diseases. काय म्हटलं जातंय बघा की ज्यावेळी की या ठिकाणी इकोसिस्टम ची प्रोडक्टिव्हिटी काय होणार? कमी होणार. त्यानंतर या ठिकाणी वॉटर यूज, पेस्ट अँड डिसीजेस सायकल, आणि डिसीजेसला स्प्रेड व्हायला लागलं. बघा, एक चार्ट बघूया आपण. काय झालं बघा, एक सुंदर असं इमेज आहे. हे आपली अर्थ आहे, आणि अर्थ जी अशी होती, आपण काय करायला बघा, काय करायला या ठिकाणी डिफॉरेस्टेशन असं बिल्डिंग बनवून वगैरे याला डेव्हलपमेंट म्हणाले, आणि एक वेळ काय झाले इथे येऊ शकते. संपूर्ण काय होईल या ठिकाणी? समजा डायव्हर्सिटी नष्ट झाली म्हणजे संपूर्ण संपलं. लक्षात ठेवा, कारण काय ह्युमन बीइंग सिंगल नाही आहे, प्रत्येक ॲनिमल इंटरॅक्शन आहे. आपण काय करा बघा, फूडसाठी प्लांटवर डिपेंड आहे. प्लांट या ठिकाणी काय, त्याला सनलाईट पाहिजे. तर आपण काय सिंगल राहू शकत नाही, आणि त्यामुळं एक इमॅजिनरी जे फोटोग्राफ आहे तो तुमच्यामध्ये दिसलाय. आता आपल्याला काय करायचं आहे की एक ग्राफ दिलाय ओरिजिनल बायोडायव्हर्सिटी. तर इथं काय काय कंटेंट दिले बघा.
तर ह्यामध्ये एक ग्राफ दिसलाय. तर या ग्राफ मध्ये काय कळते बघा की एका बाजूला जे आहे बायोडायव्हर्सिटीचे दुश्मन आहेत. हे दुश्मन आहेत, हे बायोडायव्हर्सिटीचा दुश्मन आहे. तर काय आहे बघा, हॅबिटेट डिस्टर्बन्स, हॅबिटेट फ्रॅगमेंटेशन, हॅबिटेट डिस्ट्रक्शन, एक्झोटिक स्पेसिस, ओव्हर रिएक्सप्लॉइटिंग, पोल्युशन, क्लायमेट. आणि दुसऱ्या बाजूला जे आहे त्याचा फ्रेंड आहे, मित्र आहे, याला वाचवायचा प्रयत्न करायला. हे काय करल्या की ह्युमन बिंग आहे, तो काय करतोय, वाचवायचा प्रयत्न करतोय. तर काय करायचं, प्रोटेक्टेड एरिया, अबॅन्डन मेजर आणि रिस्टोरेशन सस्टेनेबल. काय सांगितलं ते बघा. तर समोर असणाऱ्या या ग्राफमध्ये दोन बाजू आहेत. एक बाजूला याचं दुश्मन आहे, दुसरा आहे की त्याचं प्रोटेक्शन करणार आहे. पहिला शब्द दिला बघा या ठिकाणी की हॅबिटेट डिस्टर्बन्स. हॅबिटेट डिस्टर्बन्स म्हणजे काय झालं बघा की एखाद्या फॉरेस्टमध्ये नवीन प्लांट आणून सोडलं, नवीन ॲनिमल आणून सोडला. जसं या ठिकाणी वॉटर हायजीन, भारतामध्ये प्रत्येक तलावामध्ये नदीमध्ये केंद्र असते बघा, इकोर्निया, जलपर्णी आणून सोडले आहे, बरोबर आहे. त्यानंतर काय आलं, मेक्सिकोमधून दुष्काळाच्या काळामध्ये 72च्या काळामध्ये काय आला, गहू आयात केला आणि तिथून काय मिळाला, एक या ठिकाणी काँग्रेस सीड मिळालं, कॅरॉट ग्रास म्हटले. ती प्रजाती इथं आणली आणि आज बघा कुठल्याही मैदानात जावा तर तुम्हाला कॅरॉट ग्रास पाहायला मिळते. तर दुसरा भाग या ठिकाणी हॅबिटेट फ्रॅगमेंटेशन. तर या दोन्हीमध्ये बघा, डिस्टर्बन्स म्हणजे काय झालंय की जंगल संपूर्ण तोडणे, डिफॉरेस्टेशन. हॅबिटेट फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय झालंय, एक फॉरेस्ट आहे, या फॉरेस्टच्या मधून आम्हाला काय करायचं आहे, दुसऱ्या गावाला जायचं आहे. तर आम्ही काय केलं, मधून रस्ता बनवला, थोडासा रस्ता बनवला. पण काय झालं, यामुळं त्या जंगलमध्ये हॅबिटेटमध्ये डिव्हायडेशन झालं, एक साईड दोन साईड. त्यानंतर काय आलं, एक्झॉटिक स्पेसिस, तिथं नवीन स्पेसिस प्रजाती आणून ठेवल्या, ते तिथील नव्हत्या. ओव्हर एक्सप्लोरेशन आणि पोल्युशन, आम्ही काय केलं, पोल्युशन वाढलं, क्लायमेट चेंज झालं. आता प्रोटेक्शन कसं करायला लागेल बघा. तर तुम्ही प्रोटेक्ट एरिया, डिफॉरेस्टेशन करत असेल, जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं असेल तर आपली एन्व्हायरमेंटची जपणूक करून डेव्हलपमेंट करा, प्रोटेक्ट एरिया. तर अबंडन्स मेजरमेंट, आपल्या जे काही एन्व्हायरमेंट आहे याच्याबरोबर काय करा की तुम्ही त्याचं व्यवस्थित काय करा, यूज करा, फ्युचरमध्ये आपल्याला उपयोग पडेल असं. त्यानंतर सस्टेन यूज आणि इकोसिस्टम जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही काय करा, काटकसरीने वापरा, तरच आपण काय करू शकतो, प्रमोट बायोडायव्हर्सिटी. आणि बायोडायव्हर्सिटीला मी प्रमोट करणारा ग्राफ आहे आणि हे डिस्ट्रॉय करणारा आणि हे वेळेनुसार जाणारा हा एरो दिसतोय. कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी. नेचर काय केलंय की निसर्गाचं हानी न करता डेव्हलपमेंट करणे हा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. कॉज, accelerate rate species extinction, that is the world is facing is now largely due to human activity. काय म्हणतात की ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळं की प्रजाती संपण्याचा रेट जास्त आहे. मग काय करा, जी डेव्हलपमेंट आहे ती असे करा की इकोसिस्टमची हानी होणार नाही आणि जेणेकरून बायोडायव्हर्सिटी कन्झर्व राहील. बघा या ठिकाणी हे महत्वाचं, हा MCQ आहे. देर आर 4 मेजर कॉजेस, 4 महत्वाची कारणे आहेत. एक आहे हॅबिटेट लॉस. मग सांगा, कोण सांगणार, हॅबिटेट लॉस म्हणजे काय, एखादं फॉरेस्ट डिफॉरेस्ट, जंगल तोड करणे, डिफॉरेस्टेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय ना, जंगलाचे 2 भाग करणे, जे मधून एखादा रस्ता तयार करणे. तर हॅबिटेट आणि फ्रॅगमेंटेशन हा MCQ आहे. काय आहे 2020 साठी. तर हॅबिटेट आणि फ्रॅगमेंटेशन हा एक कॉमन विचारला जाणारा क्वेश्चन आहे. ओव्हर एक्सप्लॉयटेशन, संख्याची वाढ झाली आहे. ॲलिन स्पेसिस, ॲलिन स्पेसिस म्हणजे प्रघराची नाही की त्या भागात ती प्रजाती नव्हती, तुम्ही बाहेरून आणून तिथं ग्रो करताय. बघूया आपण पुढं. आणि को एक्सटिंक्शन, ही 4 पॉईंट जे आहेत या ठिकाणी महत्वाचे आहेत. बघा की या ठिकाणी काय सांगितलं बघा, हॅबिटेट लॉस म्हणजे डिफॉरेस्टेशन, बरोबर आहे. त्यानंतर फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, जे
ह्या ठिकाणी एक आवास आहे जे फॉरेस्ट आहे त्याच्या दोन भागामध्ये डिवायडेशन केलं आपण. बाहेरून स्पेसीस ऍड केल्या आणि को एक्सटेन्शन म्हणजे एक प्रजाती नष्ट झाली तर दुसरी प्रजाती लगेच नष्ट होणार. फिग माहिती का, अंजीर आणि फिग बास ही दोघं जण आहेत. जर फिग नसेल तर फिग बास नाही, फिग बाव नसेल तर अंजीर पण नाही. तर व्ह्यू दिसते का बघा या ठिकाणी समोर, या ठिकाणी व्ह्यूज मध्ये हा दिसतंय थोडं बघा. तर काय दिसतंय बघा या ठिकाणी एक रेट दिलाय तिने. काय सांगतात बघा की 37% आहे बघा, 37% आहे बायोडायव्हर्सिटी ही नॅचरल रिसोर्स साठी कट करण्यात आहे. 31% आहे ही नॅचरल रिसोर्स आहे, एक्सेस ज्यादा यूज केला, ज्यादा एक्सेस. त्यानंतर 13.4 तर या ठिकाणी संपूर्ण आज काय केलं आपण याला हॅबिटेट लॉस मध्ये संपूर्ण हॅबिटेट लॉस केलेला आहे, तिथं आता काही राहिले नाही. 7.1 जे आहे क्लायमॅटिक चेंज, इन्व्हायरमेंट काय याला बदल झाला आहे. 5.1 न्यू स्पेसिस काय केलं आम्ही तिथं इंट्रोड्यूस केला आहे. 4% काय झालं पोल्युशन, पोल्युशनमुळे 4% आणि 2% जे आहे ते काय आहे डिसीजेस. किती आहे 2%. ज्याला आपण घाबरतोय तो काय आहे बघा फॅक्टर फक्त 2% आहे. प्रजाती नष्ट होण्याचे मागे जे रिझन आहे 2% डिसीजेस आहे, तर बाकी सर्व आहे. याचा अर्थ तुम्ही जर विचार केला बायोडायव्हर्सिटी नष्ट करण्यामध्ये ह्युमन ऍक्टिव्हिटीचा विचार केला तर जवळजवळ 90% आहे ह्युमन रिस्पॉन्सिबल आहे. ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळे 90% या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी नष्ट होते. नेक्स्ट वन बघूया या ठिकाणी. तर काय आलं बघा हॅबिटेट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन. परत येते बघा, परत हॅबिटेट लॉस, डिफॉरेस्टेशन, फ्रॅगमेंटेशन म्हणजे की एखाद्या फॉरेस्टमध्ये 2 भाग केलं, मधून रस्ता बनवला. मोस्ट इम्पॉर्टंट कॉजेस एक्सटिंक्शन, हे महत्वाचं आहे. 2 एक्सटिंक्शन बायोडायव्हर्सिटी नष्ट होण्याचे महत्वाचे 2 कॉजेस आहेत, हॅबिटेट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन. एक्झाम्पल हॅबिटेट लॉस, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट रिड्यूस 14% ऑफ अर्थ लँड टू 6% being डिफॉरेस्टेशन. काय होतं सुरुवातीला आपल्याकडं ट्रॉपिकल रेन आहे ते 14% आहे आणि आज किती राहिले 6%. हे जे नंबर आहेत हे नंबर सुद्धा MCQ म्हणून येणार. आज ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट फक्त 6% रिमेन आहे. अमेझॉन रेन फॉरेस्ट लंग्स ऑफ द प्लॅनेट. आज म्हटलं ते अमेझॉनचं जे फॉरेस्ट आहे पृथ्वी अर्थचं लंग्स आहे आणि लंग्स जर डिस्ट्रॉय झालं तर आपण रिस्पिरेशन कसं करणार. नेबरिंग प्रॉब्ली मिलियन स्पेसिस बीइंग कट अँड क्लिअरली फॉर कल्टिवेट सोयाबीन फॉर कन्व्हेन्शन, ग्रासलँड फॉर ग्रेजिंग. तर आम्ही अमेझॉन फॉरेस्ट जे आहे कसं काय करावं बघा. तर काय करावले की आम्ही या ठिकाणी की आम्हाला काय करायचं आहे कॅटल्स ग्रो करायचं आहे, तर डिफॉरेस्टेशन केलं. सोयाबीन ग्रो करायचं आहे त्यासाठी आम्ही डिफॉरेस्टेशन केलं. असं करत आपण काय करतोय अमेझॉनला आम्ही काय करतोय कमी करावे. आज काय करतोय ब्राझील पण मोठ्या प्रमाणात अमेझॉनचं डिफॉरेस्टेशन करावे. त्यांचं पण म्हणणं आहे की आम्हाला पण काय करायचं आहे डेव्हलपमेंट करायचं आहे आणि या डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण इकोसिस्टम खराब करायला चाललोय आणि याचा परिणाम बायोडायव्हर्सिटीच्या स्पेसिस आहेत त्या एक्सटिंक्शनवर येत आहे. लक्षात. एक सुंदर असं इमेज आहे, मॅगझिन आहे सेंचुरीमध्ये. तर काय झालं बघा की ज्यावेळी आपण एखादं ट्री कट करतोय, समजा एक ट्री सुद्धा स्वतःमध्ये एक सिंगल इकोसिस्टम आहे. एक ट्री सुद्धा स्वतःमध्ये एक इकोसिस्टम आहे. कारण का त्या ट्रीमध्ये जे फूड खायला काही बर्ड्स येतात, इन्सेक्ट येतात, सीड खायला काही बर्ड्स येतात, वर्म आहेत, हे सर्व ना सांभाळणारे काही पक्ष्यांची घरटी आहेत. समजा आपण अचानक काय केलं एक झाड तोडलं आणि नंतर एक पक्षी तिथं आला आणि माझं इथं काय होतं घरटं होतं. या घरट्यात मी ना अंडी दिली होती, माझी पिलं कुठे गेली.
समजा दुसरा एक या ठिकाणी बर्ड्स आला की माझे छोटे छोटे इथे या ठिकाणी पिलं होती ती कुठे गेली, इन्सेक्ट म्हणणार ही आमची जागा होती इथं कोण घेतली. याचा अर्थ आपण ज्यावेळी एक झाड तोडतो तर याचा अर्थ तिथला ॲनिमल कट करतोय. समजा आपल्याला जर असं केलं तर काय होईल बघा की आपण या ठिकाणी सर्वजण आपण आनंदी घरात राहतो, एक छोट्याशा घरात. अचानक एखादी काही लोक आली, वाईट लोक, तिने काय केलं, आमचं स्वतःचं घर डिस्ट्रॉय केली, आपण रस्त्यावर आलो, चांगलं वाटेल काय. तसंच आपण पण तेच करतोय. काय म्हणतात की एका मॉलमध्ये चित्ता आला, टायगर आला, लिपाड आलं म्हणतो आपण, तर ऍक्च्युली तो आला नाही. आपण काय केलंय की डिफॉरेस्टेशन करून आपण जंगलामध्ये आत जाऊन घरं बांधावे आणि याचा परिणाम तो तिथला जो ॲनिमल आहे तो आपल्या समोर दिसायला आलाय. चला ठीक आहे, पुढे बघूया आपण. एक इमेजनरी आहे बघा, हे आम्ही काय समजले, हे लंग्स समजले. आणि लंग्स हे ॲमेझॉन आहे आणि ॲमेझॉन आम्ही काय करतोय असं डिफॉरेस्टेशन कमी करावे आणि लंग्सची कॅपॅसिटी कमी व्हावी. आणि लंग्सची कॅपॅसिटी जर कमी आली तर पृथ्वीची कॅरिंग कॅपॅसिटी कमी होईल, रिस्पायरेशनला ऑक्सिजन आम्हाला मिळणार नाही. छान पैकी व्ह्यू दिसतोय आम्हाला. काय केलं बघा, हा जो फॉरेस्ट होता त्याला आम्ही काय केलं, डिफॉरेस्टेशन करून खराब करून टाकलं. दोन पिक्चर आहेत, काय आहे, बिफोर आणि आफ्टर. बिफोर डिफॉरेस्टेशन and after deforestation. These picture clear that show that there are the plant are decreases, so animal and diversity extinction. तर महात्मा गांधी सांगतात बघा, अर्थ प्रोव्हाइड इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन नीड. आपली अर्थ आहे की प्रत्येक मॅन ह्युमन बिंगला पुरी समाधानकारक इतकं ती काय देऊ शकत्या, पुरवू शकत्या, फूड वगैरे. बट नो एव्हरीवन मॅन ग्रीडी, परंतु प्रत्येक लालची लोभी माणसाचं या ठिकाणी हट्ट पुरू शकत नाही. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमला जे पाहिजे पुरेसे ती आपली अर्थ देत्या, परंतु मानवाचा जो लोभीपणा आहे, तो ग्रीडीपणा आहे, तो काय करू शकत नाही, आपली अर्थ पूर्ण करू शकत नाही. आज काही लोकांनी म्हटलं ते की मोठाचा मोठा असं महल बांधला जातो, महल बंगला बांधला जातो. आणि आज काय सांगतात की मी आज सगळं फर्निचर आहे ते वूड्स आहे, सागवानचं आहे. याचा अर्थ आपण काय केले, कित्येक फॉरेस्टमध्ये जे काही प्लांट आहेत त्यांना कट केलो आणि आज डेकोरेशन म्हणून घरात आपण लावलो. दरवाजा सागवानचा, कपाट सागवान वगैरे. माणूस काय लालची बनत चाललेला आहे आणि त्यामुळं की याचा परिणाम आपल्या एन्व्हायरमेंटवर होत चाललेला आहे. ओव्हर एक्सप्लोशन काय झालं बघा, ह्युमन हॅव ऑलवेज डिपेंड ऑन नेचर फॉर फूड अँड शेल्टर. ह्युमन काय करतोय, निसर्गावर अन्न आणि निवारा, बट नीड टर्न टू ग्रीड्स. ग्रीड आहे तर काय आहे की लोभीपणामध्ये गेल्या, ही गरज आहे ती लालशीपणामध्ये पोहोचल्या. लीड टू ओव्हर एक्सप्लोरेशन अँड रिसोर्स. मेनी स्पेसिस एक्सटिंक्शन इन द लास्ट 5 years. मागील 500 वर्षामध्ये काय झालेलं आहे की बऱ्याचशा स्पेसिस प्रजाती या ठिकाणी नष्ट झाल्या आहेत. निले बघा, स्टिलर सी काऊ सुरुवातीला भेटले, पॅसेंजर ऑफ पिगॉन. वी आर ड्यू टू ओव्हर एक्सप्लोरेशन इन ह्युमन बीइंगनं काय केलं, त्या स्लेटर सी काऊला काय केलं, आम्ही डिस्ट्रॉय केलं, रशियामध्ये होतं. प्रेझेंटली मेनी मरीन फिशेस पॉप्युलेशन around the world have been harvested, indeed continue extinction some commercially importance. काय म्हटलं आहे बघा की जो ह्युमन बिंग जो आहे नेचरवर, इन्व्हायरमेंटवर, फूड आणि शेल्टर यासाठी काय डिपेंड आहे. पण ही जी गरज आहे ज्यावेळी लालच बनली जाते त्यावर काय होते, ओव्हर एक्सप्लोरेशन होते. लक्षात, आज या ठिकाणी समुद्रामध्ये भरपूर फिश होतं, पण लालची प्रमाणे काय केलं की आपण भरपूर कंटिन्यू फिशेस आम्ही तिथून बाहेर काढले. काय केलं की हे बघा की भरपूर काय केलं, आज बोटी भरून भरून काय केलं, फिशेस आम्ही जायला बाहेर काढले. तर ह्यामुळे काय झालं, समुद्रामध्ये फिश काय संख्येनं कमी होत चालले. बरोबर आहे. एक छानपैकी दिसते इमेज की या बोटी आज जातात
आणि समुद्रामधून काय करतात फिशेस या ठिकाणी बाहेर काढले जातात. एक ग्राफ बघा या ठिकाणी. देअर आर फ्युअर फिश सी दॅन ओल्ड. सुरुवातीच्या काळात हे फिश एवढ्या होत्या, संपूर्ण टॉप पासून बॉटम पर्यंत 1% आज जायला लागत नव्हता. इथंच आम्ही काय करत होतो, फिशिंग करत होतो. नंतर काय केलं, आमच्या बोटी फास्ट झाल्या तर काय झालं, खाली पंच फिशेस गोळा केल्या. आज आम्ही एवढ्या 2006 मध्ये इतकं 87 पर्यंत फिशेस आम्ही काढल्या. म्हणजे आज आपण फॉरेस्ट पण डिस्ट्रॉय करायला आणि समुद्राचा ॲक्वॅटिक जे आहे जलचर आहे त्यांना पण आम्ही कमी करत आणलेला आहे. बघा हा ग्राफ काय करतोय, इम्पॉर्टन्स सांगतोय. तर आता यामागे आपला काय रोल असू शकतोय, तर आपला एक रोल असू शकतोय की आपण जे आहे, जे फूड जे आहे ते वेस्टेज करायला नको, जे वॉटर सोर्स आहे त्याला पोल्युशन करायला नको, आणि वॉटरचं जे पाण्याचा जो यूज आहे तो काय केलाय की एकदम काटकसरीने केला पाहिजे. आणि इन्व्हायरमेंट जे आम्हाला देते त्याचे काही दायित्व आहे, म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या आसपास जे प्लांट आहेत त्याचं या ठिकाणी संरक्षण केलं. इतकं जरी केलं प्रत्येकानं तर काय होईल, निसर्ग पुन्हा आहे त्या मार्गावर येईल. चला ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ॲलिन स्पेसिस. ॲलिन म्हणजे काय आहे की बाहेरचे प्रजाती, इन्व्हेशन म्हणजे आणून सोडल्या. वेन ॲलिन स्पेसिस इंट्रोड्यूस इनिशियली डिलिबरेटली मुद्दाम फॉर व्हॉट एव्हर पर्पज. आम्ही काय केल्या, बाहेरून काही प्रजाती आणल्या मुद्दाम आणि आम्ही आहे त्या सोडल्या. सम ऑफ देम टर्म इन्व्हेशन कॉज डिक्लाइन ऑर एक्सटेन्शन इंडोजिनियस स्पेसिस. बाहेरून काही प्रजाती मुद्दाम ह्युमन बिंगने आणल्या आणि याचा परिणाम असा झाला की तिथल्या जे नेटिव्ह स्पेसिस आहेत त्या कायला नेटिव्ह किंवा इंडिजिनस कायला त्या स्पेसिस कायला डिस्ट्रॉय झाल्या. त्याचं एक एक्झाम्पल दिलंय, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नील पर्च. द नील पर्च इंट्रोड्यूस इन लॅक, यावर्षी येईल बघा, लॅक व्हिक्टोरी ईस्ट आफ्रिका, लिव्ड इव्हेंटली टू एक्सटेन्शन ऑफ इकॉलॉजी, युनिक असेंब्ली फॉर मोर दॅन 200 स्पेसिस, चिलीज फिशिस लॅक. काय म्हटले बघा, तर काय केलं आम्ही या ठिकाणी की ईस्ट आफ्रिकामध्ये व्हिक्टोरिया लॅक तलावामध्ये नील पर्च फिश आणली. कुठल्या आली, नील पर्च फिश आणली. या फिशमुळं तिथे लोकल जी फिश होती सिलिड फिश काय आली, तिथून त्याच्या 200 स्पेसिस नष्ट झाल्या. बाहेरून कोण आणलं, नील पर्च फिश, आणि त्यामुळं तिथून लॅकमध्ये त्या तलावामधील 200 स्पेसिस सिलिचिड्स काय झाल्या, डिस्ट्रॉय झाल्या. स्पेसिस म्हणाले आपण. याचा अर्थ काय आला बघा, बघा ही स्पेसिस नील पर्च काय आहे, तर काही स्पेस नील पर्च आणली, हे मोठे होते दिसायला आणि त्यामुळे काय होणार, हे जर आपण केलं त्यातून भरपूर मास मिळेल ह्या उद्देशानं काय केलं, त्या लॅकमध्ये आणून सोडलं, व्हिक्टोरिया लॅकमध्ये. परंतु ह्या फिशेसने काय केलं, तिथल्या लोकल असणाऱ्या सिलिफर्स फिशला त्याच्या 200 स्पेसिस कायला संपवून टाकल्या. बघा ज्यावेळी सिलिड फॅमिली होती, सिलिड फॅमिली टॉपमध्ये होती, परंतु ज्यावेळी नील पर्च आली तिने काय केलं, रॅपिडली आल्यानंतर ह्या सिलिड फॅमिलीला फिशला तिथून डिस्ट्रॉय करून टाकलं. Most of the familiar environment damage caused threaten exposed to our native species. Native species म्हणजे मूळ जे आहे या नेटिव्ह स्पेसिस बाय इन्व्हेसिव्ह विडिंग स्पेसिस. इन्व्हेसिव्ह म्हणजे बाहेरून आणलेल्या. एक्झाम्पल दिले काय मग असे, कॅरोट ग्रास. कॅरोट ग्रास जे आहे या ठिकाणी काय आहे, बाहेरून आणलेली स्पेसिस आहे कॅरोट ग्रास. त्याचं नाव आहे, सायंटिफिक नाव आहे पार्केनियम लॅटिना. त्यानंतर आहे वॉटर हेझिन इकॉर्निया, जलकुंभी जलपर्णी असं म्हटलं जाते. या बाहेरून स्पेसिस आणल्या आणि याचा परिणाम असा झाला की इकॉर्निया आज कोणत्याही नदीमध्ये गेला तर तुम्हाला ते केंडाळ दिसते बघा, ते इकॉर्निया. वॉटर हायजीन म्हटलं जाते, टेरर ऑफ बंगाल असं म्हटलं जाते, कारण ह्या इकॉर्नियाला नष्ट करणारी दुसरी स्पेसिस तिथं नाही आहे. द रिसेंट
इलिगल इंट्रोड्यूस आफ्रिकन कॅटफिश बघा क्लॅस्पेरिन क्रॅसिपियस फॉर aquaculture purpose is posing threat to the endogenous catfish in our river. आता रिसेंटली जर बघितला की आपल्या नदीमध्ये काय केलंय आम्ही आफ्रिकन कॅटफिश ग्लॅसेरियन गॅप्रिसियन्स हे काय केलं कल्चर केली आणि याचा परिणाम आमच्या कॅटफिशवर झाला. बघा काय झालं ही फिश बघा तुम्हाला रिव्हर मध्ये काय केलं ही स्पेसिस आम्ही बाहेरून आणली इन्व्हेशन केलं आणि त्यामुळं लोकल ज्या स्पेसिस होत्या आमच्या कॅटफिशच्या या काय झाल्या या ठिकाणी नष्ट झाल्या. को एक्सटेन्शन लास्ट एक पॉइंट आपल्याला राहिलाय को एक्सटेन्शन म्हणजे काय बघा व्हेन अ स्पेसिस बिकेम एक्सटिंक्ट द प्लांट अँड ॲनिमल स्पेसिस असोसिएटेड इन द ऑब्लिगेटरी वे ऑल्सो बिकेम एक्सटिंक्ट. या दोन पैकी एक स्पेसिस जर नष्ट झाली तर त्याचा परिणाम दुसरी स्पेसिस पण नष्ट होणार. काय म्हटले बघा की यामध्ये एक स्पेसिस जर नष्ट झाली तर दुसरी स्पेसिस नष्ट होणार. व्हेन लास्ट फिश स्पीशीज बिकेम एक्सटिंक्शन द युनिक असेंब्ली पॅरासाइट ऑल्सो मीट द सेम फिटर. जर स्पेसिस फिशच्या प्रजाती कमी झाल्या तर त्याच्यावर असणारा पॅरासाइट तिथून निघून गेला. Another example, the case of covalent plant pollinator mutualism, where extinction one invariable lead to extinction other. किंवा आपण असं म्हणूया फिग प्लांट अंजीर आहे याचं पॉलिनेशन करणार आहे फिग बास. फिग जर आहे समजा या ठिकाणी फिग बास जर कमी झाला डिस्ट्रॉय झालं तर फिग सुद्धा प्लांट राहणार नाही. याला म्हणते को एक्सटिंक्शन. दोघं जण एक म्युच्युअलिझम म्हटले जाते. या दोन पैकी एकाला जर नष्ट झाला तर दुसरा या ठिकाणी सुद्धा नष्ट राहिला म्हणायचं को एक्सटिंक्शन. तर आज आपल्याला या ठिकाणी एवढं समजल्यानंतर काय ते की एक लाईन दिले सेव्ह अर्थ सेव्ह युअर सेल्फ. आज असं म्हणू शकते की आपली अर्थला आपण काय करायला पाहिजे सुरक्षित ठेवायला पाहिजे. त्याला काय करायला पाहिजे वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच पुढं आपल्याला काय करता येईल सर्वाय करता येईल. तर या ठिकाणी लास्ट एक लेक्चर आपला राहतोय. तर या ठिकाणी 5वा लेक्चर अपलोड झाल्यानंतर एक लेक्चर राहील आणि यानंतर बायोडायव्हर्सिटी हा जो टॉपिक आहे आपला काय होईल संपून जाईल. ओके बाय.